ओम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करते. तर आज आपण पाहणार आहोत यमदीपदान याविषयी संपूर्ण माहिती. तर यमदीप हा कसा लावावा, दिवा लावताना दिव्यात ही एक वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे अकाली मृत्यू टळतो आणि आपल्या घराची कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते. यमदीप हे किती दिवस लावावे आणि मुलांच्यासाठी हा एक शब्द बोलायला अजिबात विसरायचं नाही की ज्यामुळे आपल्या मुलांची प्रगती देखील व्हायला सुरुवात होते. 99% लोक यमदीपदान करतात, मात्र करत असताना काही चुका करतात. तर त्या कोणत्या आहेत ज्या कटाक्षाने टाळायच्या आहेत याविषयी देखील आपण आज संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याच्यासाठी व्हिडिओ थोडासा जरी मोठा झाला तरी शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पाहावा हीच विनंती. तर बघा, धनत्रयोदशी ही शुक्रवारी आहे आणि शुक्रवारच्या दिवशी आपल्याला यमदीपदान हे करायचं आहे. म्हणजे तसं तर शास्त्रानुसार सांगायला गेलं तर धनत्रयोदशी पासून ती छोटी दिवाळी म्हणजे दीपावलीचा जो पाडवा असतो ना तोपर्यंत आपल्याला यमदीपदान हे करायचं असतं. धनत्रयोदशी पासून दिवाळीचा पाडवा म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस जो असतो तोपर्यंत आपल्याला 5 दिवस हे यमदीपदान करायचं असतं आणि रोजच्या रोज करायचं असतं. याशिवाय यमदीपदानात कोणती चूक करू नये त्या सुद्धा चुका आपण आज पाहणार आहोत. तर बघा, यमदीप कसा असावा हे प्रथम जाणून घ्या. एक तर चौमुखी दिवा असावा किंवा मग एखादी पंथी घ्या ज्याला एकच मुख म्हणजे एक वात लावली तरी देखील चालेल. मात्र यमदीपदान करत असताना 1 वात किंवा 4 वातींचा दिवा हा लावायचा असतो. दिवा जर तुम्हाला कणकेचा करता आला, तुम्हाला तेवढा वेळ असेल आणि तुम्ही जर कणकेचा दिवा केला तर अतिशय उत्तम. सोन्याहून पिवळं कणकेचं दिवा लावल्यामुळे यमदीपदान ज्यावेळी आपण करतो त्यावेळी जर आपण कणकेचा दिवा लावला तर आपल्या पितरांची तृप्ती होते आणि पटकन आपली जी इच्छा आहे ना, जी मनोकामना आहे, जे आपण शब्द बोलणार आहोत ते पटकन स्वीकारले जातात असं शास्त्रांमध्ये लिखित आहे. यासाठी तुम्हाला कणकेचा दिवा बनवायचा आहे. गव्हाची कणिक जे आपण म्हणतो ना त्याच्यापासून दिवा बनवायचा आहे. मात्र या कणकेमध्ये अजिबात मीठ वगैरे घालायचं नाही. फक्त कणिक पाणी घ्यायचं आणि मळायची आणि दिवा बनवायचा. मग तुम्ही 1 वातीचा बनवू शकता किंवा मग 4 वाती. आता या दिव्यामध्ये वात कशी घालावी, तर वात ही लांब वात घालायची आहे, हे एक लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे हा दिवा असा तयार करून झाल्यानंतर तुम्हाला हा यमदीप जो लावायचा आहे तो घराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या बाजूला लावायचा असतो. लक्षात ठेवा, घराचं जे प्रवेशद्वार आहे तुमचं बाहेरून आत येताना, लक्षात घ्या, बाहेरून आत येताना तुमचा उजवा हात ज्या बाजूला येत असेल तुमच्या मुख्य चौकटीच्या उजव्या बाजूला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. आत प्रवेश करताना, बाहेरून आत प्रवेश करताना उजवी बाजू जी तुमची येईल त्या बाजूला तुम्हाला हा यमदीप लावायचा असतो. तसेच हा दिवा लावत असताना एक तर ती जागा शुद्ध करून घ्या. शुद्ध करून घेणं म्हणजे काय, तर एक तर गोमूत्र पाणी शिंपडा. गाईचं जर शेण थोडंसं भेटलं तर शेणाने सारवा. गाईचं शेण नाही भेटलं तर काय करावं, तर थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्याने चौकोन असा करायचा आहे. गोल कधीही सारवायचं नसतं, चौकोन आकारामध्ये सारवायचं आहे. आणि नंतर त्याच्यावरती गव्हाची किंवा तांदळाची रास घालायची आहे, 1 मूठभर ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता 99% लोक कोणती चूक करतात हे जाणून घ्या. हा दिवा जो आपण लावतो ना त्यावेळी आपलं जे तोंड आहे, आपलं जे मुख आहे, आपला जो पुढा आहे तो दक्षिण बाजूस आपलं तोंड झालं पाहिजे आणि दिव्याच्या वातीचं जे ज्योत आहे ती देखील दक्षिण बाजूसच झाली पाहिजे. बघा, दक्षिण बाजूलाच आपण मुख करून हा दिवा लावायचा आहे आणि दिव्याची जी ज्योत आहे ती देखील दक्षिणेसच झाली पाहिजे. याचे देखील एक स्मरण आपल्याला ठेवायचं आहे. काही लोक काय करतात, स्वतः दक्षिणेकडे तोंड करून बसतात, मात्र दिव्याची जी ज्योत आहे ती उत्तर दिशेला करतात. तर ही चूक अजिबात करायची नाही. जे लोक एकमुखी दिवा लावणार असतील, 1 वातीचा दिवा लावणार असतील त्यांनी ही गोष्ट कटाक्षाने पाळायची आहे. जे लोक चौमुखी दिवा लावणार आहेत त्यांनी हे अगोदर जाणून घ्या की 1 वात उत्तरेकडे, 1 वात दक्षिणेकडे, 1 पूर्वेकडे, 1 पश्चिमेकडे अशा स्थितीमध्ये दिवा आपल्याला ठेवायचा आहे.
लक्षात घ्या, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा स्थितीत त्या वाती झाल्या पाहिजेत. चौमुखा जर तुम्ही दिवा ठेवणार असाल तर चारही दिशांना 4 वाती झाल्या पाहिजेत. असं करू नका की एक वात आग्नेयेला, वायव्येला, ईशान्येला, नैऋत्येला असा तिरका दिवा अजिबात ठेवायचा नाही. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा दिशेलाच वाती झाल्या पाहिजेत. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवूनच हे काम करायचं आहे. अजिबात ही एक चूक करायची नाही. आता हा दिवा ठेवून झाल्यानंतर याच्यामध्ये लांब वाती घालायची आहेत. जसं की मी तुम्हाला म्हटलं की एकमुखी लावणार असाल तरी देखील लांब वात घ्यायची आहे आणि चौमुखी लावणार असाल तरी देखील लांबच वातींचा प्रयोग करायचा आहे. या वाती घालायच्या त्याच्यामध्ये. पुढची जी चूक होते ते काय होते व्यक्तींच्या हातून की घरातलं जे तेल असतं तेच तेल वापरतात किंवा तूप वापरतात. तर ही एक चूक अजिबात करायची नाही. यम दीपदान हे नेहमी मोहरीच्याच तेलाचं केलं जातं. मोहरीचंच तेल याच्यामध्ये घालायचं आहे. ही एक गोष्ट अजिबात चुकायची नाही, विसरायचं नाही. कटाक्षाने या गोष्टीचं सुद्धा पालन करायचं आहे. मोहरीचं तेल घालून झाल्यानंतर यामध्ये 1 रुपयाचं नाणं, या दिव्यामध्ये 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक जी कवडी आहे ती आपल्याला कवडी या दिव्यामध्ये टाकायची आहे, ठेवायची आहे. ही ठेवल्यानंतर कवडी ज्यावेळी तुम्ही ठेवाल ती कवडी ठेवल्यानंतर 1 चिमूट काळे तीळ याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि नंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा प्रथम तर अशा प्रकारे दिवा तयार करून घ्यायचा. दिवा तयार करून झाल्यानंतर दिव्याला नमस्कार करायचा. धूप दाखवायचा आपला, म्हणजे अगरबत्ती ओवाळायची आणि एक फूल वाहायचं, अक्षदा लावायच्या, हळदी कुंकू वाहायचं आणि नंतर या दिवा प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित करत असताना ओम यमाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. लक्षात ठेवा, दिवा ज्यावेळी तुम्ही प्रज्वलित कराल त्यावेळी ओम यमाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. मंत्राचा जप करून झाल्यानंतर दोन्ही हात तुम्हाला दिव्याच्या जवळ न्यायचे आहेत आणि प्रार्थना करायचं आहे की हे यमदेवता, आमच्या घरात, माझ्या कुटुंबात, माझ्या मुलांचं, माझ्या पतीचं, आम्हा सर्वांचं तुम्ही रक्षण करावं. माझ्या मुलांचा, माझ्या पतीचा किंवा माझा, आमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीचा कधीही अकाली मृत्यू होऊ नये यासाठीच मी हे दीपदान तुमच्या नावाने करत आहे. तर ही जी माझी साधी बोळी यथाशक्ती यथाविधी केलेली जी पूजा आहे ती स्वीकारा आणि माझ्या मुलांचं सर्व बाजूंपासून, सर्व गोष्टींपासून रक्षण करा. त्यांना कधीही कोणताही त्रास तुमच्यामुळे झाला नाही पाहिजे. माझ्या मुलांचं सगळ्या बाजूंनी रक्षण हे झालंच पाहिजे, ही विनंती मी तुमच्या चरणी करत आहे. एवढं बोलायचं आहे. आपल्या मुलांच्यासाठी, आपल्या पतीसाठी, आपल्या कुटुंबासाठी आपल्याला अशी प्रार्थना यमदेवाची करायची असते आणि नमस्कार करायचा. दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर ज्यावेळी तुम्ही दिवा प्रज्वलित कराल ना त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सर्व लोक आपल्या घरामध्ये असले पाहिजेत. घरात कुटुंबात जेवढे मेंबर्स असतील, जेवढे लोक असतील तेवढे आपल्या घरामध्ये असलेच पाहिजेत. कुणीही घराच्या बाहेर नसावं. जर समजा ते बाहेर राहत असतील, म्हणजे बाहेर कुठेही राहत असतील तर काही हरकत नाही. मात्र जर ते एकाच घरामध्ये राहत असतील तर प्रयत्न करा की सगळी व्यक्ती घरात आल्यानंतर हे यमदीपदान तुम्ही करण्याचा असा प्रयत्न करा. जर नसतील, काही कारणास्तव कुणीही बाहेर जॉबच्या निमित्तानं बाहेर असतात, मुलं नसतात एका जाग्यावरती, तर काही हरकत नाही. फक्त आपली मुलं सुरक्षित राहावी यासाठी आपल्याला ही प्रार्थना करायची आहे की आपल्या मुलांचं प्रत्येक बाजूनी संकट जे आहे ते टळावं. अकाली मृत्यू कधीही आपल्या घरामध्ये होत नाही या उपायाने. आता हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर तुम्हाला घरात यायचं आहे. घरात आल्यानंतर ज्यावेळी हा दिवा शांत होईल, बघा, ज्यावेळी दिवा शांत होईल त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, 1 रुपयाचं नाणं आणि ती एक कवडी जी आहे ती तुम्हाला घरात आणायची आहे. दिवा अजिबात उचलायचा नाही. फक्त ज्यावेळी दिवा शांत होईल त्यावेळी तुम्ही ते 1 रुपयाचं नाणं आणि ती जी कवडी जी दिव्यामध्ये ठेवलेली होती ती तुम्हाला घरात घेऊन यायचं आहे. बाकीच्या वस्तू अजिबात हलवायच्या नाहीत. दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी सकाळी उठाल त्यावेळी तुम्हाला हा जो दिवा आहे आणि जी तांदळाची रास वगैरे तुम्ही तिथं घातलेली होती ती उचलायची आहे आणि कुठेही एखाद्या फुलझाडाखाली तुम्ही ठेवून येऊ शकता. तुमच्या घरात जर एखादं फुलझाड असेल तरी देखील तुम्ही तिथे ठेवू शकता. कणकेचा जर दिवा असेल तर तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. नसेल गाईला खाऊ घालायचं काही हरकत नाही, कोणत्याही फुलझाडाखाली तुम्ही हा दिवा ठेवू शकता.
मातीची पंती जरी तुम्ही वापरली चौमुखा दिवासाठी तरी सुद्धा चालू शकतं, असं काहीही नाही की तोच वापरावा. मात्र कणकेचा दिवा सर्वश्रेष्ठ मानला गेलेला आहे शास्त्रांमध्ये. यासाठी यमदीप दान हे कणकेच्याच दिव्याने केलं जातं. तर मला वाटते बऱ्यापैकी मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आणि आणखी एक सांगते, हा यमदीप दान तुम्ही 10 तारखेला करायचं आहे. 10 तारखेला करून झाल्यानंतर तुम्हाला 10 तारखेपासून बघा 10, 11, 12, 13 आणि 14 5 दिवस सलग तुम्हाला अशाच प्रकारे दिवा लावायचा आहे. मात्र हे जे 1 रुपयाचं नाणं आहे आणि जे कवडी आहे ना ती एकच ठेवायची आहे, सारखी सारखी बदलायची नाही. ती एकच कवडी आणि 1 रुपयाचं तेवढंच नाणं ठेवायचं आहे. शेवटच्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही दीपदान कराल तो असणार आहे भाऊबीजेचा दिवस. आता काही लोकांना 5 दिवस नाही जमलं तर केव्हा करावं, तर ज्यांना 5 दिवस जमणार नाही त्यांनी धनत्रयोदशी दिवशी हे यमदीप दान करायचं आहे. आणि नंतर नरक चतुर्दशीच्या दिवशी ह्या 2 दिवसांमध्ये दीपदान हे करायचं आहे. ज्यांना धनत्रयोदशी दिवशी अजिबात काही जमणारच नाही त्यांनी दिपवाळीचा दिवस अजिबात चुकवायचा नाही. नरक चतुर्दशी दिवशी तरी 1 दिवस का होईना हे दीपदान करायचं आहे. जे लोक 5 दिवस करणार असतील त्यांनी 5 दिवस अशाच प्रकारे दीपदान करायचं आहे. तुम्ही जर 5 दिवस दीपदान करणार असाल किंवा 1 दिवस करणार असाल तर त्या 1 रुपयाचं आणि 1 कवडीचं नंतर काय करावं, तर शेवटचा दिवस जो तुमचा असेल तो पूर्ण झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही कवडी आणि हे 1 रुपयाचं जे नाणं आहे ते कोणत्याही मंदिरामध्ये नेऊन ठेवून यायचं आहे देवाच्या चरणापाशी. यामुळे काय होतं तर संपूर्ण घराचं संरक्षण कवच ही ती देवता करायला सुरुवात होते. त्या देवावरती जबाबदारी आपण टाकलेली असते यमदेवांच्यावरती. आणि जो कोणता तुमचा ग्रामदैवत असेल किंवा कोणत्याही देवाजवळ, मग ते लक्ष्मी माता असो किंवा श्रीकृष्णाचं मंदिर असो, महादेवांचं मंदिर असो, कोणत्याही देवाजवळ तुम्हाला ते 1 रुपयाचं नाणं आणि कवडी ठेवून यायचं आहे की ज्यामुळे तो देव प्रत्येक वेळेस आपल्या मुलांना संकटापासून वाचवायला तत्पर राहतो. तर उपाय अतिशय छोटा आहे मात्र खूप प्रभावशाली आहे. या उपायाने कधीही कुणाच्याही घरामध्ये अकाली मृत्यू होत नाही. तर ज्या मी तुम्हाला सांगितलं त्या चुका टाळून नक्कीच हा उपाय करा. तुम्हाला देखील भरपूर उदंड आयुष्य लाभो एवढीच मी प्रार्थना स्वामींच्या चरणी करते की तुमच्या कुटुंबाला, तुम्हाला, तुमच्या मुलांना भरपूर म्हणजे भरपूर उदंड आयुष्य लाभो. ज्या काही तुमच्या इच्छा असतील, अपेक्षा असतील त्या सर्वच्या सर्व याच जन्मामध्ये पूर्ण होत हीच प्रार्थना स्वामींच्या चरणी करून आजची सेवा मी इथेच थांबवते. आजची माहिती मी इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.